हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे, 396वी जयंती। आणि या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये किल्ले शिवनेरीवर अनेक शिवभक्त हे सहभागी झालेले आहेत। आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी बाळ शिवाजींचा पाळणा आणि त्या पाळण्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही किल्ले शिवनेरीवर पोहोचणार आहेत। मंत्री शंभूराज देसाई, मंत्री आशिष शेलार हेही या शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी अभिनेते रितेश देशमुख यांनीही किल्ले शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही छत्रपती शिवरायांना किल्ले शिवनेरीवर जाऊन अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आता किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघही एकत्रित उपस्थित आहेत। सोबत आपल्याला मंत्री आशिष शेलार सुद्धा उपस्थित असल्याचं या दृश्यांमध्ये पाहता येत आहे। मंत्री शंभूराज देसाई या कार्यक्रमाला उपस्थित असणे अपेक्षित आहे। आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय, त्या दृश्यांमध्ये आपल्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। ही लाईव्ह दृश्य आहेत किल्ले शिवनेरीवरची। हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ज्यांच्या तलवारीतून स्वराज्य, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं, ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म जिथं झाला त्या किल्ले शिवनेरीवर, त्या जन्मस्थळावर शासकीय कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी केलं जातं। यंदाही ते आयोजन करण्यात आलेलं आहे, मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आलं आणि त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, अभिनेता रितेश देशमुख या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा किल्ले शिवनेरीवर पार पडतोय आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहू शकतो। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आशिष शेलार, अभिनेते रितेश देशमुख हे सारे या सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवर उपस्थित आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ही तीच जागा आहे जिथं रयतेच्या राजाचा जन्म झाला, जिथं स्वराज्याच्या निर्मात्याचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि तिथं शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। 396वी छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती आहे। शिवजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये किल्ले शिवनेरीवर पार पडतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अभिनेते रितेश देशमुख, मंत्री आशिष शेलार या साऱ्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती आहे आणि या उपस्थितीत सुरू असलेला हा कार्यक्रम, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अर्थात हा शासकीय कार्यक्रम आहे, त्यांची उपस्थिती ही अनिवार्यच। तर ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर थेट किल्ले शिवनेरीवरून पाहतो आहोत। केवळ किल्ले शिवनेरीच नव्हे तर राज्यभरामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तर शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा मोठा उत्साह, शिवजन्माचा सोहळा पार पडतोय आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद असा क्षण आहे। शिवरायांचा पाळणा मोठ्या उत्साहामध्ये किल्ले शिवनेरीवर गायला गेलेला आहे। शिवनेरी किल्ला हा दुमदुमून गेलेला आहे। छत्रपती शिवरायांच्या नावाच्या जयघोषानं शिवनेरी किल्ला दणाणून गेलेला आहे। शिवजन्माचा पाळणा हा शिवनेरी किल्ल्यावर गुंजलेला आहे।
लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा किल्ले शिवनेरीवर पार पडतोय आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. छत्रपती शिवरायांची पालखी आता किल्ले शिवनेरीवर निघालेली आहे. नवे स्वराज्याचे निर्माते संस्थापक छत्रपती शिवराय यांची पालखी किल्ले शिवनेरीवर निघालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा शासकीय कार्यक्रम पार पडतो. मंत्री आशिष शेलार सुद्धा यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मानवंदना सुरू असताना कृपया कुणी जन्मस्थानापुढे लावले.
त्यावरून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरीवर उपस्थित आहेत। नुकतंच राष्ट्रगीत पार पडलं आणि त्यानंतर शिवरायांना महाराजांना मानवंदना दिली गेलेली आहे। शासकीय सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडतोय आणि त्याच निमित्तानं शिवनेरीवर शिवजन्माचा पाळणा सुद्धा जोजावला गेला आहे आणि ही दृश्य आहेत याच किल्ल्यावरून कालपासून अगदी पहाटेपासून काल रात्रीपासून हे जे शिवभक्त आहेत शिवनेरी किल्ल्याची एक झलक पाहण्यासाठी हे सगळे शिवभक्त इथं एकवटल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबतच या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार त्यासोबत अनेक अभिनेते नेते मंडळी सुद्धा यावेळी उपस्थित आहेत या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी। आणि खरं तर यावर्षी खास आकर्षण म्हणून शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी सुद्धा केली गेलेली आहे। तसंच अनेक कार्यक्रमांचं आयोजन आज केलं गेलंय। शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि याच शिवजन्मोत्सव सोहळ्याची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नुकतंच राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर महाराजांना मानवंदना दिली गेलेली आहे आणि आज दिवसभर याच गडावर शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर जुन्नर शहरामध्ये भव्य शोभायात्रा निघतील, महाआरत्या सुद्धा पार पडणार आहेत आणि अगदी जसं मी मगाशी म्हटलं काल रात्रीपासूनच हजारो शिवभक्त शिवज्योत घेऊन गडावर दाखल झालेले आहेत। जय भवानी जय शिवाजी या जयघोषानं संपूर्ण जुन्नर परिसर सुद्धा दुमदुमून गेलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची आज शिवजयंती आहे आणि किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा आपण हा ताज्या दृश्यांमध्ये पाहतोय। आजच्या दिवसाचं बरंच महत्त्व आहे। शिवजयंती हा फक्त उत्सव नाहीये, तो स्वाभिमानाचा आणि सुशासनाचा सुद्धा उत्सव आहे आणि महाराजांनी रयतेचे राज्य ही संकल्पना जी देऊ केलेली आहे ती संकल्पना आजही आपल्याला प्रेरणा देते। ही थेट दृश्य आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावरून। छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या सोहळ्याचं आयोजन केलं गेलेलं आहे। सध्या शिवनेरी गडावर उपमुख्यमंत्री पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं काही वेळापूर्वीच आगमन झालं। त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित आहेत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पाहायला मिळत आहेत। ढोल ताशा वादकाची जी पथकं आहेत ती सुद्धा आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अगदी रात्रीपासून पहाटेपासूनच त्यांचे साहसी खेळ असू देत, त्याची प्रात्यक्षिकं असू देत किंवा भजनी मंडळी असू देत, पोवाडे असू देत, या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद सगळीकडून आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्ण राज्यभर आज सोहळा साजरा होताना पाहायला मिळतोय। हे सगळे जे बालकलाकार आहेत त्यांची पारंपरिक वेशभूषा या शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय अस्मितेनं आणि भावनेने या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि दिवसभर अनेक कार्यक्रम या ठिकाणी चालतात। अनेक साहसी खेळ असू देत, हे बाल कलाकार जे आहेत ते आपण दृश्यांमध्ये पाहतोय। या शासकीय सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या साहसी धाडसी खेळांचं प्रात्यक्षिक आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। संपूर्ण शिवनेरी किल्ला आज भगवामय झालेला आहे आणि तीच ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवर तुम्ही अगदी सकाळपासून ताजी पाहताय, तंतोतंत पाहताय।
आजूबाजूला आणि बॅरिगेटच्या बाजूला उभे राहू नये. तुम्हा सर्व शिवभक्तांना पुनश्च एकदा नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी खाली यावं आणि विचारपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं. मराठा सेवा संघाच्या वतीनं विचारांची शिवजयंती किल्ले शिवनेरीवरती संपन्न केली जाते. तेव्हा आपल्या सर्वांना शिवसंदेश देण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीमधून एक आवाज येतो. अन्यायाविरुद्ध लढण्याचा तो मंत्र देतो. ज्यांच्या तलवारीच्या धारेने मोगलही कापले तसे आमचे राजे शिवछत्रपती आज जन्माला आले. आणि याच शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हा शिवनेरी किल्ला असा सज्ज झालेला आहे, जो आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. देशभरात, संपूर्ण देशभरात हा शिवजन्मोत्सव सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. संपूर्ण शिवनेरी किल्ला आज दणाणून गेलेला आहे. शिवनेरीवर शिवजन्माचा पाळणा सुद्धा जोजावला गेला. आणि मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या नेत्यांच्या समोरच हे बालकलाकार अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण करताना आपण सध्या थेट दृश्यांमधून पाहतोय. छोट्या मावळ्यांकडून महाराजांना मानवंदना दिली जाते. शिवजन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे शिवनेरीवर आणि त्याचीच लाईव्ह दृश्य आपण पाहतो. विचार मंचावरती काही क्षणात होत आहे. शिवनेरी किल्ल्याचा जर आपण इतिहास पाहिला तर लक्षात येतं की गडाच्या सुरक्षिततेमुळेच जिजाऊ साहेबांनी प्रसूतीसाठी या ठिकाणाची निवड केली होती. आणि आजही गडावरील शिवकुंज स्मारक आणि ज्या खोलीमध्ये महाराजांचा जन्म झाला ती वास्तू पाहताना अक्षरशः अंगावर अजूनही रोमांच उभे राहतात. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करतो. लाईव्ह प्रोग्राम आणि मंत्री महोदय यांचं स्पीच ते आपल्या किल्ले शिवनेरीवर आजचा जो सोहळा पार पडतोय, हा साजरा होणारा शिवजन्मोत्सव हा फक्त एक सोहळा नाहीये, तो प्रत्येक शिवभक्तासाठी एक भावनिक आणि ऊर्जादायी अनुभवही आहे. आणि शिवनेरीवरील या उत्सवाचं दुसरं आकर्षण म्हणजे शिवनेरीवरील या उत्सवाचं ती जी शिवज्योत आहे ती महाराष्ट्रभरातून हजारो तरुण शिवभक्त पायी धावत गडावर येतात आणि तिथल्या मशालीची ज्योत आपल्या गावी नेतात. त्यामुळे गडाच्या पायथ्यापासून ते बाले किल्ल्यांपर्यंत एक अभूतपूर्व उत्सवही पाहायला मिळतो. राष्ट्रगीत, राज्यगीतानं या सोहळ्याची सुरुवात केली गेली आणि छोट्या मावळ्यांकडून महाराजांच्या शौर्याचा जागर सुद्धा आपण थेट दृश्यांद्वारे पाहतो. अधिकारी आणि कर्मचारी यांना विनंती करतो की आपण सर्वांनी विचारपीठाच्या समोर एकत्र यावं. सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांना विनंती आहे की आपण विचारपीठाच्या समोर यावं. त्यामध्ये पुणे जिल्हा महसूल विभाग, जिल्हाधिकारी पुणे, त्यानंतर उपविभागीय अधिकारी जुन्नर आणि मनसर, पोलीस अधीक्षक पुणे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे, ज्याला आपण शिवजयंती म्हणून सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करतोय. आणि हा फक्त एक सण नाहीये, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा अलंकार आहे. आजच्या दिवशी शिवनेरी गडावर होणारा जन्मोत्सव सोहळा हा अत्यंत पारंपरिक आणि भावुक असतो. आणि या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते काही वेळापूर्वीच पाळणा जोजावण्यात आला. फुलांची उधळण होते. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. मरण आलं तरी चालेल, पण शरण जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, तर ते एक विचार आहेत. ज्या काळामध्ये स्त्रियांवर अत्याचार होत होते त्या काळामध्ये परस्त्रीला माते समान मानण्याची शिकवण आपल्या महाराजांनी. गनिमी कावा असू देत किंवा किल्ले व्यवस्थापन असू देत, यामध्ये महाराजांचा हात धरणारा जगामध्ये कोणी नव्हता. त्यांच्या सैन्यामध्ये 18 जातीचे मावळे होते. स्वराज्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार असायचे. आणि आज 396 वर्षानंतरही जेव्हा आपण जय शिवाजी म्हणतो तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात. आणि हीच ताकद आहे शिवविचारांची. संघाच्या वतीने 396 शिवजन्मोत्सव संपन्न करताना महाराष्ट्र अभिवादन सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि अशा या अभिवादन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, तर ते एक द्रष्टे राष्ट्रपुरुष आणि कुशल रणनीतिकार सुद्धा होते. या शिवरायांसाठी हा संपूर्ण शिवनेरी किल्ला सज्ज झालेला आहे, सजलेला आहे. आणि ती जी सगळी रेलचेल आपण पाहतोय, लहान मावळे असू देत किंवा प्रत्येक व्यक्ती आज या उत्साहामध्ये सहभागी आहे, या सोहळ्यामध्ये सहभागी आहे. आणि शिवजन्मोत्सवाला जेव्हापासून सुरुवात झाली, अगदी रात्री 12 वाजल्यापासूनच या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी अनेको कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे नव्हते, ते संपूर्ण भारताचे आणि मानवतेचं भूषणही होते. आणि आपल्या अशा राजाचा शिवजन्मोत्सव सोहळा इतक्या उत्साहामध्ये साजरा होतोय. किल्ले शिवनेरीवरून आपण ही थेट लाईव्ह दृश्य जी पाहतोय. शासकीय सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि ही सगळी प्रात्यक्षिकं आपण जी दृश्यांमध्ये पाहतोय, या लहान मावळ्यांकडून ही प्रात्यक्षिकं सादर केली जात आहेत, सादरीकरण होत आहे. संपूर्ण शिवनेरी किल्ला आज भगवामय झालाय. जिजाऊंनी शिवरायांना फक्त लाडातच नव्हतं वाढवलं, तर त्यांच्यावर कठोर प्रेमाचे संस्कार सुद्धा केले होते. जिजाऊंचं प्रेम हे फक्त वात्सल्य नव्हतं, तर ते स्वराज्याचं चैतन्य सुद्धा होता. 1870 मध्ये पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. आणि आपण पाहतोय की आत्तापर्यंत ही परंपरा आपण अजूनही जपतोय. शिवनेरीवर शिवजन्माचा पाळणा गुंजलेला आहे, पाळणा जोजावला गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले आणि जिजाबाईंचे हे पुत्र आहेत. आणि अशा या राजाची शिवजयंती आपण साजरी करतोय. सर्वांना विनंती करतो की आपण खाली येऊन बसून घ्यावं, समोर येऊन स्थानापन्न व्हावं. विचारपीठाच्या समोर तमाम शिवप्रेमींनी ही जी शिवजयंती आपण आज पाहतोय, फक्त महाराष्ट्रामध्येच नाहीये, तर जगभरातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये ही शिवजयंती साजरी केली जाते, साजरी होतीये.